आता आपण नुकतीच एक बातमी बघितली होती, जे सैफ अली खान ॲक्टर सैफ अली खान बॉलिवूड चित्रपट अभिनेता सैफ अली खान यांच्यावर जो शनिवारी रात्री 2 वाजेच्या सुमारास हल्ला झाला. मग आता या हल्ल्यामागचं खरं कारण काय आहे हे आता समोर आलेलं आहे. त्यानंतर हा हल्ला कोणत्या कारणाने केला, हल्ला करणारा व्यक्ती कुठला आहे, त्याने काय म्हणून हल्ला केला, ही सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात येते. तर हल्लेखोर याचं नाव आपण बघणार आहे. तर हल्लेखोराचं नाव आहे पहिलं म्हणजे जे नाव आहे त्याचं मोहम्मद शहाजाद, हा हल्लेखोर याचं नाव आहे आणि याचं वय आहे जवळपास 30 वर्ष. हा बांगलादेशाचा आहे. हा मुंबईमध्ये जवळपास याच्या अगोदर म्हणजे जवळपास 7 ते 8 महिन्यापूर्वी आला होता. मुंबईत आल्याच्या नंतर हा पूर्व प्लॅन करून आलेला असावा असं वाटतं, कारण याने मुंबईमध्ये आल्याच्या नंतर जवळपास 3 नाव बदलले. तर जसा हा मुंबईत आला, मुंबईतील त्याचं पहिलं जे ठिकाण होतं येण्याचं तो म्हणजे पहिला तो वरळीमध्ये आला. वरळीमध्ये आल्याच्या नंतर त्यानं पहिलं हाऊसकीपिंगचं काम बघितलं. तर हाऊसकीपिंगमध्ये त्याचं नाव विजय दास असं ठेवण्यात आलं होतं. विजय दास म्हणून त्यांना जो आधार कार्ड आहे तेही त्याच विजय दासच्या नावानं बनवलं होतं आणि मुंबईमध्ये तो हाऊसकीपिंगसाठी आलेला होता. सैफवरील हल्ल्यानंतर त्याचं CCTV फुटेज भरपूर काही व्हायरल झालं. त्यातून तो खूप घाबरला. मग नंतर जसे ना पोलिसाची एक कुमक त्याच्याकडे गेली, त्याच्या ऑपरेशन जे 7 तास त्याच्यावर जी ऑपरेशनल क्रिया चालू होती, त्या 7 तास ऑपरेशनल क्रियेमध्ये पोलिसाची टोळी जवळपास 100 पोलिसाची टोळी जसे त्याच्याकडे धावत होती, त्या दिशेनं जात होती त्याच्याकडे, तसा तो घाबरला होता. आता मला सांगा, जो व्यक्ती गुन्हेगार आहे आणि पोलीस त्याच्याकडे जात असतील तर तो काय घाबरणार नाही का? साहजिकच याला घाबरा सुटला आणि हा एका झाडाच्या म्हणजे एक दाट झाडी होती तिथे हात जाऊन लपून बसला. यावर पोलिसांना संशय आला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतली. तर आता हा कुठला आहे ते आपण बघू. हा बांगलादेशाचा जो नाल सिटीतला बतायराज इथला हा रहिवासी आहे. हा याचा जो जिल्हा आहे तो बांगलादेशामध्ये हा येतो झलोकाटी जिल्हा म्हणून. हा झलोकाटी जिल्ह्याचा रहिवासी आहे. तर हा हल्लेखोर ज्यावेळेस बांगलादेशातून मुंबईत आला होता तर हा प्रथम वरळीत येथे आला होता. तर हा वरळीमध्ये एक कोळीवाड्यातील जो कोळीवाडा आहे त्या कोळीवाड्यामध्ये हा वास्तव्यास तिथे आला होता, तिथे हा राहत होता. नंतर वरळीतील जे प्रजापती नावाचा जो व्यक्ती आहे, या प्रजापती नावाच्या व्यक्तीच्या घरामध्ये हा खोलीमध्ये राहत होता. त्यानंतर वरळीतल्या आता तो काम कुठे करायचा तर वरळीमध्येच जागीच त्याच्या घराच्या जवळपास एक सिल्क वर्क म्हणून कॅफे आहे आणि हा कॅफेमध्ये तो तिथे काम करायचा. नंतर त्याने हे जे कॅफे सोडलं आणि कॅफे सोडल्याच्या नंतर तो एका हॉटेलमध्ये कामाला लागला. ही हॉटेल ठाण्यामध्ये येते. तर ठाण्यामध्ये हा मग त्या हॉटेलमध्ये कामाला जायचा. इथे एका पांडे नावाच्या व्यक्तीने याला हॉटेलमध्ये कामाला लावलं होतं आणि सप्टेंबर ते डिसेंबर याच्या दरम्यान हा वरळीमध्ये म्हणजे ठाण्याच्या जे हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये हा कामाला होता. हल्ला केल्यानंतर मग आता ही घटना आहे हल्ल्याची आता जानेवारी महिन्यामध्ये. याने जसा शनिवारी रात्री हल्ला केला तर हा हल्ला झाल्याच्या नंतर हा वांद्रेहून दादरला आला आणि दादरून आल्याच्या नंतर त्याने परत तो वरळी येथील सिल्क वर्क म्हणून त्या सिल्क वर्क जो कॅफे आहे त्या ठिकाणी गेला. तर पोलिसांनी तेथील जे सिल्क वर्क कॅफे तिथली काही मंडळी आहेत कॅफेतील काही जण ताब्यात घेतली आणि त्याची चौकशी सुरू केलेली आहे. तर आता नेमकं प्रकरण काय आहे, याने हल्ला काय म्हणून केला, तर पोलिसांच्या चौकशीमध्ये अशी माहिती मिळाली की या व्यक्तीने जो मोहम्मद शहाजाद याने सांगितले की याला 50,000ची गरज होती आणि 50,000ची गरज असल्यामुळे याने सैफ अली खानच्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, चोरी करण्याचा प्रयत्न केला. याला याने कबुली दिलेली आहे. आता ह्या सर्व गोष्टीची शहानिशा होऊन जेव्हा याला न्याय कोर्टामध्ये हजर करण्यात आलं तेव्हा याने सत्य परिस्थिती जी काही ती सगळी सांगितली. याने सांगितलं की याला 50,000ची गरज होती. हा मुंबईमध्ये जॉब करण्यासाठी आला होता
आणि याला 50,000ची गरज असल्यामुळं हा सैफ अली खानच्या घरी गेला आणि तिथून गेल्याच्या नंतर याने हा जो म्हणजे जो हा प्रयत्न करत होता मारण्याचा, तो याने याच्यासाठी संपूर्ण हा अट्टहास केला होता असं कोर्टात त्यानं पेश केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, याच्यामध्ये जे काही CCTV फुटेज, बिल्डिंगला एवढी सिक्युरिटी लावली, पण हा एवढा चालाकी की यांनी CCTV फुटेज हे बी सुद्धा नाकारता कोणत्याही CCTV फुटेजमध्ये हा आला नाही. परंतु मजल्यावर जे 6 नंबरचा फ्लॅट होता, तर त्यामध्ये बिल्डिंग 6 नंबरची जी बिल्डिंग होती, तर त्यामध्ये जो CCTV कॅमेरा होता तिथे हा बरोबर आला. आता सैफ अली खानच्या घरामध्ये येण्यासाठी एक त्यांचं प्रायव्हेट एक लिफ्ट आहे. त्या लिफ्टने आणि हे लिफ्ट स्पेशल सैफ अली खान ॲक्टर यांच्या घरालाच दिलेलं आहे. तर हा ज्या लिफ्टमधून म्हणजे हा लिफ्ट जो आला, परंतु हे लिफ्ट बंद होतं. तर याने काय केलं, पायऱ्याचा वापर केला. पायऱ्यावर चढत तो सैफ अली खानच्या बरोबर घराजवळ आला आणि याने घरात शिरण्याचा प्रयत्न केला. सैफ अली खान हे ज्या 12व्या मजल्यावर राहतात, तर यांचा जो तिथे 3 रूमचा फ्लॅट आहे आणि हे तिथे राहतात. परंतु आता हा जो आरोपी आहे, तर या आरोपीनं तिथली जी सिक्युरिटी आहे त्या सिक्युरिटीला सुद्धा वचक देता आणि CCTV कॅमेऱ्याला सुद्धा न माहीत होता हा बरोबर त्या गेटपर्यंत म्हणजे सैफ अली खानच्या घराजवळ गेला आणि हा पायऱ्याने गेला. तर ही मोठी शोकांतिका आहे. याने हल्ला केल्याच्या नंतर हा पळून सुद्धा आला, ही मोठी खबर लागली नाही. ही एक मोठी म्हणजे एक वेगळीच आश्चर्याची गोष्ट वाटते की याने हल्ला केल्याच्या नंतर सुद्धा हा खाली बिल्डिंगमधून पळत आला, की किती आश्चर्याची गोष्ट आहे. तर ह्या हल्लेखोरानं पूर्ण हे जजमेंटच केलेलं होतं असं वाटतंय. तर पोलिसांनी याची सखोल चौकशी करून याला न्यायालयात हजर केलं होतं आणि आता न्यायालयाने याला 5 दिवसाची कोठडी सुनावलेली आहे. तर यानं जे कारण सांगितलं, मेन कारण की याला पैशाची गरज होती, याच्यामुळेच याने असं काही केलेलं आहे असं यानं सांगितलं. तर तुम्हाला अशाच नवीन अपडेट ऐकण्यासाठी आणि नवीन क्रिमिनल कहाणी व्हिडिओ ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, एवढीच तुम्हाला विनंती. तर चला भेटूया नंतरच्या एक नवीन क्रिमिनल कहाणीसोबत आणि त्याची माहिती पूर्ण असेल अशा व्हिडिओत. तर चला भेटूया नंतरच्या कहाणीसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या, दक्षता घ्या. जय हिंद.